नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी गणितामध्ये विभाग दुसरा यामधील 9 नंबरचा चॅप्टर समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण आणि विभाग दुसरामध्ये द्वितीय सत्रातील हा पहिला चॅप्टर सपोज तर आपण हा शिकणार आहोत। तर यामध्ये तुम्हाला समप्रमाण म्हणजे काय हे शिकायचं आहे। तर इयत्ता 7वी मध्ये किंवा मागच्या इयत्तेमध्ये 6वी 5वी मध्ये आपण दोन गुणोत्तराची तुलना कशी करायची ते गुणोत्तराच्या स्वरूपात दोन संख्या कशा लिहायच्या हे शिकलो आहोत। तर बघा इथे तुम्हाला काही आकृत्या दिसत आहेत। वर्तुळाची आकृती आहे। ह्या आकृतीमध्ये एका व्यासामुळे या वर्तुळाचे दोन भाग झालेले आहेत। किती भाग झालेले आहेत? दोन भाग झालेले आहेत एका व्यासामुळे। ह्या बी आकृतीमध्ये दोन व्यासामुळे या वर्तुळाचे किती भाग झाले? तर चार भाग झालेले आहेत। या 3 नंबरच्या सी आकृतीमध्ये तीन व्यासामुळे या वर्तुळाचे 6 भाग झालेले आहेत आणि या डी आकृतीमध्ये 4 व्यास आहेत। तर या 4 व्यासामुळे या आकृतीचे 8 भाग झालेले आहेत। तर बघा इथे व्यासांची संख्या आणि भागांची संख्या म्हणजे व्यास जर 1 असेल तर भाग 2, व्यास 2 असतील तर भाग 4, व्यास 3 असतील तर भाग 6, व्यास 4 असतील तर भाग 8 अशा प्रमाणामध्ये झालेले आहे। तर व्यासांची संख्या आणि भागांची संख्या यांचं गुणोत्तर आपण 1/2 अशा स्वरूपामध्ये झालेलं आहे। म्हणजे इथे व्यासांची संख्या व त्यामुळे झालेली भागांची संख्या यांचे गुणोत्तर स्थिर आहे आणि ते किती प्रमाणात आहे? 1/2 म्हणजे जर व्यास 1 असेल तर त्याच्या दुप्पट भाग आहेत। असंच प्रत्येक आकृतीमध्ये तुम्हाला दिसत आहे। तर अशा पद्धतीचे जे तुम्हाला गुणोत्तर दिसत आहे यालाच काय म्हणायचं? समप्रमाण म्हणायचं। कारण जर व्यास वाढले की भागही वाढतात, व्यास कमी झाले तर भाग देखील कमी होतात। तर हे समप्रमाण अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। आणखी एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, इथे स्थिर गुणोत्तर 1/2 हे आहे आणि ते का आहे बघा। जर इथे आपण 2/4 या गुणोत्तराला आणखी भाग दिला तर बे 1 बे 2 4 1/2च उत्तर येणार आहे। 3/6 ला देखील या गुणोत्तराचा आपण भागाकार केला 1/2च येणार। इथे देखील 1/2 येणार आहे। म्हणून इथे हे गुणोत्तर 1/2 हे काय आहे? स्थिर आहे, कायम आहे। त्यानंतर आणखी एक उदाहरण तुम्हाला इथे समजून सांगितलेले आहे समप्रमाण समजण्यासाठी। समप्रमाणामध्ये बघा इथे नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळालेल्या वह्यांची संख्या दिलेली आहे आणि ह्या वह्या दिलेल्या आहेत। तर 15 विद्यार्थ्यांना 90 वह्या दिलेल्या आहेत, 12 विद्यार्थ्यांना 72, 10 विद्यार्थ्यांना 60, 5 विद्यार्थ्यांना 30। म्हणजे बघा जसं जसं मुलांची संख्या वाढली तर वह्यांची संख्या देखील वाढणार आहे, मुलांची संख्या कमी झाली तर वह्यांची संख्या देखील कमी होणार आहे। म्हणजे मुलांची संख्या आणि वह्यांची संख्या यांचं प्रमाण इथं दिलेलं आहे तुम्हाला आणि त्याचं गुणोत्तर किती आहे? 1/6 आहे। हे स्थिर गुणोत्तर आहे। ह्याच प्रमाणात ते काय झालेले आहेत? मुलांची संख्या जर वाढली तर ह्याच प्रमाणात वह्यांची संख्या देखील वाढणार आहे। जर एका मुलाला 6 वह्या मिळणार असतील तर 5 मुलाला 30 मिळतील, 10 मुलाला 60 मिळतील। 1/6 या स्थिर गुणोत्तरामध्येच ह्या वह्या इथे काय होणार आहे? संख्या वाढत जाणार आहे। तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्हाला उदाहरणे असतात तर ही समचलनाची उदाहरणे असतात। त्याच्या या गुणोत्तरामध्ये समचलन असते। आता यावर आधारित सराव संच 37 आपण सोडवणार आहोत। सराव संच 37 प्रश्न क्रमांक 1, 7 किलोग्रॅम कांदे 140 रुपयांना तर 12 किलोग्रॅम कांदे किती रुपयांना मिळतील? तर बघा अशा प्रकारची उदाहरणे सोडवत असताना आता इथे आपल्याला 7 किलोग्रॅम कांद्यांची किंमत माहिती आहे, 12 किलोग्रॅम कांद्यांची किंमत काढायची आहे ती माहिती नाही। म्हणून 12 किलोग्रॅम कांद्यांची किंमत x मानायची, x मानू। आता बघा इथे कांद्यांची किंमत आणि कांद्यांची संख्या म्हणजे कांद्याची किलोग्रॅम हे काय आहेत? समप्रमाणात आहेत। म्हणजे किलोग्रॅम आणि त्यांची किंमत ही समप्रमाणात आहे। त्यामुळे आपण ही दिलेली माहिती गुणोत्तराच्या स्वरूपात मांडून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला काय मिळेल? समीकरण मिळेल। तर मग इथे बघा 7 किलोग्रॅम कांद्याची किंमत किती आहे? 140 आहे, बरोबर 12 किलोग्रॅम कांद्याची किंमत आपण x मानलेली आहे। बघा हे गुणोत्तराच्या स्वरूपात मांडलेले आहे आपल्याला जेणेकरून समीकरण मिळेल। 7 किलोग्रॅम कांद्यांची किंमत 140 रुपये आहे, तर मग 12 किलोग्रॅम कांद्यांची किंमत आपण x मानूया, x मानलेली आहे। तर इथे आपण हा x इकडे आला काय होईल? 7x आणि हा 140 तर 12 गुणिले हा 140 होईल। म्हणजेच x बरोबर काय येणार आहे? आता परत 12 गुणिले हा 140 जर केला तर 12 0 0 12 चोक 48 हातच्याली 4 12 1 12 आणि 4 हे 16
आणि हा 7x इथे गुणाकारात आहे, इथे भागाकारात येईल. तर ह्याचा जर भागाकार केला तर किती येईल बघा, 7 दुणे 14, हातचे आले 2, 7 चोक 28 आणि 7 शून्य 0. तर x बरोबर किती आलेले आहे, 240. म्हणून उत्तर लिहायचं आहे 12 किलोग्रॅम कांद्यांची किंमत किती रुपये असणार आहे, 240 रुपये असेल. तर आपण हे समप्रमाणावर आधारित उदाहरण अशा पद्धतीने सोडवायचे आहेत. प्रश्न क्रमांक 2, 600 रुपयांमध्ये 15 पेंड्या कडबा मिळतो, तर 1280 रुपयांमध्ये किती पेंड्या कडबा मिळेल. बघा, आता आपल्याला जे माहिती नाही ते आपण x मानायचं आहे. तर आपल्याला किती पेंड्या कडबा मिळेल, 1280 रुपयामध्ये किती पेंड्या कडबा मिळेल ते काढायचं आहे. म्हणून आपण काय करूया, पेंड्या, सपोज पेंड्यांची संख्या ही x मानू. पेंड्यांची संख्या बरोबर x मानू. तर किती रुपयांमध्ये मिळणाऱ्या संख्या ह्या x आहेत, तर 1280 रुपयांमध्ये मिळणाऱ्या पेंड्यांची संख्या x मानली आपण. तर आपण इथे बघा, किंमत आणि पेंड्यांची संख्या ह्यामध्ये समप्रमाण आहे. जर पेंड्यांची संख्या वाढली तर किंमत देखील वाढणार आहे, पेंड्यांची संख्या कमी झाली तर किंमत देखील कमी होणार आहे. त्यासाठी आपण ही दिलेली माहिती गुणोत्तराच्या स्वरूपात लिहूया, म्हणजे आपल्याला सहज समीकरण मिळून जाईल. तर 600 रुपयांना म्हणजे 600 रुपयांना किती पेंड्या कडबा मिळतो, 15 पेंड्या कडबा मिळतो. बरोबर 1280 रुपयाला किती मिळेल हे आपल्याला काढायचं आहे. तर आपण 1280 रुपयाला मिळणारी पेंड्यांची संख्या x मानलेली आहे, ती x इथे लिहून घ्यायची आहे. सिंपली तिरपा गुणाकार करायचा आहे. 600x इथं काय होईल, 1280 गुणिले हे 15. त्यानंतर x बरोबर काय होणार आहे, यांचा गुणाकार जर करून घेतला तर तो येणार आहे 19,200. 15 गुणिले 1280चा गुणाकार. छेदस्थानी हे 600 गुणाकारात आहे, तिथे भागाकारात जातील. यांचा जर भागाकार केला, 0 कटला, 1 0 0, हा 0 कटला, 6 1 6, 6 दुणे 12, 6 18, चालाय किती 12 झाले, 6 दुणे 12. म्हणजे x बरोबर किती मिळालेलं आहे, 32 मिळालेलं आहे. म्हणून उत्तर लिहायचं आहे. म्हणून 1280 रुपयांना 32 पेंड्या कडबा मिळेल. प्रश्न क्रमांक 3, रोज 13 किलोग्रॅम 500 ग्रॅम पूरक खुराक 9 गायींना पुरतो, त्याच प्रमाणात 12 गायींना किती खुराक लागेल. बघा, इथे देखील गायींची संख्या जर वाढली तर खुराक देखील वाढणार आहे. गायीची संख्या कमी झाली तर खुराक देखील कमी होणार आहे. म्हणजे इथे समप्रमाणाचं उदाहरण आहे, हे आपण लगेच ओळखू शकतो. तर हे उदाहरण कसं सोडवायचं, आपल्याला जे काढायचं आहे ते x मानायचं आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे, 12 गायींना किती खुराक लागेल. समजा 12 गायींना x खुराक लागेल असे आपण मानूया. मग आपण इथे गुणोत्तराच्या स्वरूपात कसं लिहायचं आहे ते करण्या अगोदर बघा, इथे हे किलोग्रॅम आणि ग्रॅम ह्या स्वरूपात आहे, किलोग्रॅम स्वरूपात आहे. तर आपण हे सर्व ग्रॅम स्वरूपात लिहून घेऊया, म्हणजे आपल्याला पुढील उदाहरण सोडवणं सोपं जाईल. तर 13 किलोग्रॅम आणि हे 500 ग्रॅम खुराक आपण हा ग्रॅममध्ये लिहूया पूर्ण. 13 किलोग्रॅम म्हणजे काय येईल, 13 गुणिले 1000 आणि प्लस हा 500 आहे, म्हणजे किती होईल, हा 13,000 आणि हा 500, 13,500 ग्रॅम. म्हणजे टोटल आपल्याला हा जो खुराक आहे तो ग्रॅममध्ये मिळालेला आहे. आता आपल्याला 9 गायींना किती खुराक लागतो हे माहिती आहे आणि 12 गायींना किती खुराक लागेल हे काढायचं आहे. तर 9 गायींना 13,500 ग्रॅम, 13 किलोग्रॅम 500 ग्रॅम म्हणजे 13,500 ग्रॅम खुराक हा किती गायींना पुरतो, 9 गायींना. म्हणून आपण असं लिहून घ्यायचं आहे. आणि दुसरं गुणोत्तर, तर मग 12 गायींना किती खुराक लागेल, काय लिहायचं आहे, 12 गायींना किती खुराक लागेल. म्हणजे इथे गायींची संख्या माहिती आहे आपल्याला, x म्हणजे ही खुराकाची संख्या, खुराक किती लागेल हे माहिती नाही, म्हणून हा x इथे लिहिलेला आहे. तर बघा, 13,500 ग्रॅम 9 गायींना पुरतो. तर
12 गायींना किती खुराक लागणार आहे अशा स्वरूपात हे लिहून घेतलेलं आहे. किंवा तुम्ही हेच गुणोत्तर जर 9 गायींना 13,500 एवढा पूरक खुराक लागत असेल तर 12 गायींना x खुराक लागेल अशा स्वरूपातही लिहू शकता. दोन्हीचाही अर्थ एकच आहे. तर आपण हे आलेलं समीकरण सोडूया. हे समीकरण सोडवणं सोपं आहे आणि हे सोडवणं देखील सोपं आहे. तर बघा इथे आपण काय करूया आता, हे 9x बरोबर काय होईल, हा 12 गुणिले 13,500. म्हणून मी हे लिहिलेलं समीकरण सोडवत आहे खाली. तुम्ही हे जरी सोडवलं तरी उत्तर तेच येणार आहे. 9x बरोबर 12 गुणिले 13,000 जर 500 हा गुणाकार केला तर हा येतो 1,62,000. छेदस्थानी हा गुणाकार इथे लिहिलेला आहे. 9 इथे आहे. आपण आता x बरोबर काय येणार आहे, 1,62,000 भागिले हा गुणाकारातील 9 हा भागाकारात जाईल. जर यांचा भागाकार केला तर काय येतोय बघा, 9 1 9 9 1 9 येणार आहे. त्यानंतर इथे 7 होतील 72. 9 8 72 म्हणजे इथे 8 येतील. हा 9 0 0 हा 9 0 0 आणि हा 9 0 0 म्हणजे x बरोबर काय आलेला आहे, 18,000. आता आपण हे ग्रॅम मध्ये रूपांतर केलेलं आहे म्हणजे हा 18,000 ग्रॅम आहे. म्हणून उत्तर काय लिहायचं आहे, म्हणून 12 गायींना 18,000 ग्रॅम किंवा 18,000 ग्रॅम म्हणजेच काय, 18 किलोग्रॅम. आपण किलोग्रॅम मध्येही लिहू शकतो. 18 किलोग्रॅम खुराक लागेल. प्रश्न क्रमांक 4. 12 क्विंटल सोयाबीनला 36,000 रुपये पडतात तर 8 क्विंटल सोयाबीनची किंमत किती. अगदी सोपं उदाहरण आहे. आता इथे जे माहिती नाही ते आपण x मानायचं आहे. 8 क्विंटल सोयाबीनची किंमत बरोबर x मानूया. तर आपण इथे काय इथे हे गुणोत्तराच्या स्वरूपात लिहू शकतो. 12 क्विंटल सोयाबीनची किंमत किती आहे, 36,000. तर 8 क्विंटलची किंमत x आहे. मग इथे काय होईल, हा 12x बरोबर हा 8 गुणिले 36,000. 8 गुणिले 36,000 यांचा गुणाकार केला तर तो किती येणार आहे, 8 0 0 8 0 0 8 0 0 8 6 48 48 4 8 3 24 24 आणि 4 28. x बरोबर काय येईल, 2,88,000 भागिले हा 12 इथे भागाकाराच्या स्वरूपात जाईल. जर हा भागाकार केला तर किती येईल, 12 1 12 12 2 24 हातचे आले 4 48 होतील. 12 चौक 48 12 0 0 12 0 0 12 0 0 म्हणजे x बरोबर काय आलेलं आहे, 24,000. म्हणून उत्तर लिहायचे आहे, 8 क्विंटल सोयाबीनची किंमत 24,000 रुपये असेल. अशा पद्धतीने एका ओळीमध्ये शेवटी उत्तर लिहून घ्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 5. 2 मोबाईलची किंमत 16,000 रुपये आहे. असे 13 मोबाईल खरेदी केले तर एकूण किती रुपये लागतील. बघा इथे 2 मोबाईलची किंमत दिलेली आहे आपल्याला 16,000 आणि आपल्याला काढायची आहे 13 मोबाईलची किंमत. तर ती आपण x मानायची आहे. त्यासाठी इथे लिहिलेलं आहे 13 मोबाईलची किंमत बरोबर x मानूया. मग आता आपण ही दिलेली माहिती, ही मोबाईलची किंमत जर वाढली तर मोबाईलची संख्या वाढली तर किंमतही वाढणार आहे आणि मोबाईलची संख्या कमी झाली तर किंमतही कमी होणार आहे. या दिलेल्या उदाहरणामध्ये समप्रमाण आहे ते आपण गुणोत्तराच्या स्वरूपात लिहून घेऊया. 2 मोबाईलची किंमत किती आहे, 2 मोबाईलची किंमत आहे 16,000 बरोबर 13 मोबाईलची किंमत किती, ती आपण x मानलेली आहे. तर 13 मोबाईलची किंमत x आहे असं मानूया. त्यानंतर हा x तिरपा गुणाकार करून घेऊया. 2x बरोबर काय होईल, 13 गुणिले हे 16,000. 13 गुणिले 16,000 हा गुणाकार केला तर काय होईल, 13 0 0 13 0 0 13 0 0 13 6 78 हातचे आले 7. तर इथे 2x बरोबर येणार आहे 2,08,000. तर x बरोबर किती येईल, 2,08,000. हा 2 इकडे गुणाकारात आहे, इथे आल्यावर भागाकारात होईल. तर हा बे 1 बे बे 1 बे बे 0 0 बे चौक 8 बे 0 0 बे 0 0 बे 0 0 x बरोबर किती आलेला आहे, 1,04,000. म्हणून 13 मोबाईलची किंमत, नंतर शेवटी एका ओळीमध्ये उत्तर लिहायचं आहे. म्हणून 13 मोबाईलची किंमत ही 1,04,000
4,000 रुपये असेल. अशा पद्धतीने तुम्ही समचलनावर आधारित उदाहरणे असं गुणोत्तराच्या स्वरूपात लिहून सहज सोडवू शकतात. अशाच पद्धतीने तुमचे सर्व सराव संच बघण्यासाठी रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट बघा आणि एकाच ठिकाणी सर्व सराव संच बघा.